शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसलेले वैकुंठवासी गंगाधरजी शंकरराव पटारे पाटील तसेच आदिनाथजी पटारे यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम. त्यांच्या धर्मपत्नी इंदुबाई, दोन्ही मुलं डॉक्टर सुभाषराव आणि शांतारामजी, गंगाधररावजीचे बंधू संपतराव गोरक्षनाथजी, मुलगी लक्ष्मीबाई बापूसाहेब थोरात, नातू धनंजय आदिनाथ पटारे, या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे चंद्रकांत बाबा, इकडे जगदाळे बाबा, या बाबांनी दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने आमच्यावर बंधुवत प्रेम ज्यांचं आहे आणि आम्ही ज्यांना मोठे बंधू म्हणतो त्यांचा या कार्यक्रमाला आशीर्वाद आहे. पूजनीय जंगले शास्त्रीजी महाराज ते असेल तिथे इथून त्यांना वंदन करतो. तसेच माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे थोर मृदंगाचार्य भरत पठाडे सारखे मृदंगाचार्य ज्यांनी निर्माण केले त्यांचं आदराचं स्थान जगदाळे गुरुजी तुम्हालाही नमस्कार. पवळे बाबा तुम्हालाही वंदन. हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार. थोर गायनाचार्य निळोबा महाराज सूर्यवंशी, कैलास महाराज पवार चे हजारे बाबा, काशीनाथ महाराज पाटील, आव्हाड महाराज, अश्विन महाराज, सगळे महाराज, नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, संत सेवाधाम वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि त्यांना घडवणारे त्यांचे सर्व गुरुजन, या सर्वांना मनोभावे वंदन. आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे ज्यांनी आता मोठी रामकथा नांदेड जिल्ह्यात ठेवली, स्वतः हजर आहे आणि ते माझा जास्तच लाड करतात, ते लाड महाराज वंदन. पुढे बसलेले सर्व महात्मे, सर्वांची नावं शक्य नाही आणि मलाही त्यातली बरीच माहिती नाही, पण सर्वांच्या प्रति पांडुरंगासारखा आदर आहे. त्या सर्वांना पांडुरंगाच्या स्वरूपात मनोभावे नमस्कार. विनेकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, शानवाले महाराज, सगळ्या महाराजांना अतिशय सुंदर नियोजन. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं डॉक्टर आणि त्यांचे बंधू शांताराम त्यांचा परिवार यांनी हा ऐश्वर्यात कार्यक्रम केला. आज सप्ताह सुरू केला तरी 1 महिना संपणार नाही एवढे कीर्तनकार आहे, मृदंगाचार्य आहे, कशात काही काटकसर नाही. शूटिंगवाले तुम्हालाही नमस्कार. ससेवाडी अशीच ठेवा 2 तास, तुम्हालाही नमस्कार. ज्यांचा मंडप आहे अतिशय सुंदर, मंडपात आल्यावर वाटत नाही आपण मंडपात आलो,
असं वाटतं श्रीकृष्णाच्या द्वारकेत आलो. सुंदर वातावरण. तुम्हालाही नमस्कार उशिरा आल्याबद्दल. तिथे बॉक्स आहे उशिरा आल्यामुळे. हा थोडं मागे सरका. विठ्ठल लांबून आलेले सर्व जाणते पारमार्थिक श्रोते, नगरकर तुम्हालाही नमस्कार. पुन्हा पटारे पाटलाचे नाते गोते या सर्व एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मरण ही प्रत्येकाला आहे लाडगुरुजी. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता. जगदाळे गुरुजी त्याही अभिमन्यूला मरावं लागलं. ज्याचा मामा भगवान कृष्ण आहे त्याचा भाचा मेला. आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य. अरे काही छाती काढण्यात अर्थ आहे का? जगन माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या राजा दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप बरं का, प्रेमाचा 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला. पाणी सुमंत प्रधानानं पाजलं. जिथं देवाच्या बापाची अवस्था झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता? आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगे. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगे. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगे. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 नौभी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांसी 33 कोटि देवता मर गए. पड़े काल के फांसे 3 लोग पर छत्र विराजे. लूटा कुंड बिहारी कहत कबीरा. 100 भी मर गए रहत कोड विचारी. बस ज्याचा जन्म झाला मृत्यू ठरलेला आहे. आपण तिकडेच निघालो लाड गुरुजी.
म्हणायचं असते मरण आलं, अरे येतच नाही ते येईल कशाला, आहे तिथेच आहे, आम्ही तिथपर्यंत जात असतो. पण ही मराठी भाषा आहे. आषाढीला राहुरी येऊन यष्टी केली, 50 वारकरी बसले निळोबाराय, भजन करत पंढरपूरला गेले. 5 तासांनी यष्टी पंढरीत पोहोचली, यष्टी थांबली. मग आतले उतरताना एकमेकाला, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं, हे राहुरीहून गेलं. थोडस मागेसारखा बॉक्स आहे, असं थोडस 6 तास गेलं तरी तिथे गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण आलं. आमचं मरण जर लाड गुरुजी 2040 ला असेल, जन्म 1950 चा असेल, तर 40-50 कडे आलं नाही. आम्ही 90 वर्षे वाटचाल करत 40 पर्यंत गेलो. वाढदिवस, अभिष्ट चिंतन, मोठे मोठे बॅनर, मी त्याच्यातच आहे म्हणा. काय कौतुक चालतं. पण एक वाक्य डायरीत लिहून ठेवा, उमर बढ़ रही है, इसका जवाब मौत नजदीक आ रही. एक बाजू नाही, आपलं वय वाढत चाललं म्हणजे काय, दिवसेंदिवस मरण जवळ येत चाललं. म्हणून 2 बातों की याद रख जो चाहे कल्याण, नारायण ने जब मौत को दूजो श्री भगवान. एक पहिली गोष्ट मरणाला विसरू नका, दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो एवढंच विसरतो. आणि विसरलो म्हणून संतांनी हे 2 प्रश्न विचारले. माणूस देवाला विसरला म्हणून प्रश्न विचारला, कारे नाठविसी कृपाळू देवासी. मरणाला विसरला म्हणून मरणाची कारे नाही आठवण. विठ्ठल आमच्यात आणि साधू संतात फरक हाय निळोबाराय. आम्ही ज्याला मरण समजतो त्याला महात्मे प्रवासाचा पूर्ण विराम समजतात. म्हणून आम्ही मरताना रडतो, ते हसत जातात. हा दृष्टीचा बदल आहे. मरण नाही, मग प्रवासाचा पूर्ण विराम आहे. आपण प्रवासी आहोत. काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला, आम्ही वांबोरीचे. तुम्ही आम्ही सगळेच प्रवासी आहोत. प्रवास कधी संपतो? वांबरीचा माणूस नगरला गेल्यावर, नगरहून वापस येतो, बाथरूम मध्ये फ्रेश होतो, सोफा सेटून ज्या उठून गेलं होतं सकाळी त्याच्यावर येऊन बसतो, बायकोला म्हणता आण बरं चहा, कटकट संपली. जिथून सकाळी गेलं तिथे पुन्हा आलं म्हणजे प्रवास संपला. तसा आम्ही जिथून आलो तिथे एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. आपण सगळे प्रवासी आहोत. आणि जर प्रवास सिद्ध झाला तर एक लक्षात ठेवा, प्रवास वयमानावर नाही, तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपतं, इच्छा नसू द्या तरी त्या प्रवासाला त्या स्टॉपला उतरावंच लागतं. का? तिकीट संपलं. नैसर्गिक नियम आहे. मुलानं बापाच्या प्रेत यात्रेत हजर राहावं, नातवानं आजोबाच्या. पण असंही घडतं, 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो आणि 92चं म्हातारं लटलट कापत काठी टेकत अंत्ययात्रेत स्मशानात जातं. का? तिकीट संपलं, तिथे त्याला उतरायचं आहे. प्रवास आणि प्रवासाचा पूर्ण विराम म्हणजे मरण. एका गावामध्ये एक तरुण मुलगा मरण पावला. एकनाथ बुवा 22 वर्षाचा. पूर्ण गाव रडत होतं. लहान मुलापासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत रडारड चाललेली. तिथे एक भगव्या वेशाचे महात्मे पोहोचले. विचारलं, क्यों जी क्या हुआ? बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गांव वाले रो रहे, हुआ क्या? इकलौता बेटा था महाराज, माँ बाप को शादी भी नहीं, 22 साल का जवान गुजर गया सुबह 6 बजे. अरे मग सगळे गाव का रडता? ते पोर इतकं गुणाचं होतं महाराज. झोपडपट्टीत पाहुणे येऊ द्या नाही तर पाटलाच्या वाड्यात पाहुण्याच्या आधी न बोलावता हजर राहायचं. त्यांची सगळी सेवा, चहा पाणी,
पाहुणे वाटे लावेपर्यंत प्रत्येकाच्या घरात सहभागी व्हायचं. म्हणून अख्खं गाव रडतं. प्रत्येकाला वाटतं हे पोर आमचंच पोर गेलं. महात्मे म्हणाले मग त्याच्या मरणानं अख्खं गाव रडता तर ते मायबापाला एकटंच होतं म्हणता. हो, त्यांची काय अवस्था असेल. इथं काय बाता मारता मारा, तिथं जा ना डेड बॉडी जवळ, अवस्था कळेल. महात्मे तिथे आले. मायबाप बोक्सा बोक्सी रडत होते. क्यों रोते हो बाबा? माताजी क्यों रोते बाबा? अकेला था, इकलौता बेटा था, 22 साल का, शादी भी नहीं हुई थी, गुजर गया. ऐसा बुरा मत बोलो. गुजर गया बाबा, ऐसा बुरा मत बोलो. अरे महाराज आम्ही काय वैरी आहो का त्याचे? मायबाप आहो. मेला म्हणतो तुम्ही म्हणता बुरा मत बोलो. ऐसा बुरा मत बोलो. वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. वो था अपने सफर में, आज अपने घर गया. मी का सांगतो, आम्ही ज्याला मरण समजतो महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. एक दुसरी व्याख्या आहे त्याला माहेरा जाणं समजतात. विठ्ठल मरण म्हणजे संताच्या दृष्टीनं माहेरा जाणं. ते एक थोडक्यामध्ये प्रसंग आपल्या लक्षात येईल. नामदेवरायाचं आयुष्य संपलं. आयुष्य कळसासी आले, कार्य अपूर्ण राहिलं. एकनाथ बुवा अभंग 100 कोटी लिहिणार म्हटल्यावर 4 कोटी राहिले. आयुष्य संपलं. राहिले ते बाकी 4 कोटी. वैकुंठात नामदेवाला देवानं जाणीव करून दिली. नामा होता वैकुंठाशी, देव विनवितयासी. नामा, अरे ते अभंग राहिले ना, अपूर्ण आहे ना, मग लिहायला जावं लागेल. कुठे जाऊ देवा? देहू गावामध्ये बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन वारकरी आहे. त्यांच्याकडे जन्म घ्या. बोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे वैकुंठात. म्हणून नामा सोडून वैकुंठा, नामा सोडून वैकुंठ, नामा सोडून वैकुंठ. सोडून वैकुंठा आला कणकाईच्या पोटा. तेच तुकोबार आहे. पण लाड महाराज येताना बजावून जातो देवा, पण एका अटीवर. बाकीच्यांच्या प्रेत यात्रा निघतात ना, राम बोलो भाई राम, राम नाम सत है सत बिना गत नाही. ती भानगड चालणार नाही. शेवटी घ्यायला तुला यावं लागेल. कबूल करून घेतलं. आणि मग तुकोबारायणी अवतार. कार्य संपलं. कार्य संपलं की महात्मे थांबत नाही. कार्य संपल्यावर ते सगळे सामान घेऊन स्टँडवर एसटीची वाट पाहत बसतात. आम्ही डबल बेल झाल्यावर पळतो. बारीक चिंतन करा लाड महाराज. सज्जनाला आयुष्य कमी आहे. जगदाळे गुरुजी, ज्याची गरज आहे ना समाजाला, त्याला आयुष्य कमी असतं. आणि ज्याच्यासाठी समाज वैतागून गेलेला असतो ते प्रत्येकाच्या 10व्याला श्रद्धांजलीला तयार असतं.
त्याच्यासाठी तालुका सत्यनारायण घालायला तयार आहे, एवढी कटकट जाऊ द्या, ते नाही मरत. ज्याची गरज आहे, अरे गरज आहे समाजाला ज्ञानोबारायाची, 22व्या वर्षी गेले. गरज आहे तुकोबारायाची समाजाला, 42व्या वर्षी निरोप घेतला सज्जनाला. आणि आयुष्य ते कार्य संपले की, म्हणून तुकोबारायांनी कार्य संपल्यावर विनंती केली. वेळी कमी असल्यानं लवकर केली बरं का लाड महाराज. तुम्ही सनकादिक संत मन विता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरी चरणा तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा. सनकादिक संत म्हणाले आमच्यापेक्षा जलद गतीनं काम होईल, याच्यासाठी ज्याच्यावर बसतय ना तिथं वशिला लावा. गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा. गरुड म्हणाले तुकोबार आहे, मी मोटरसायकल आहे, किक मारल्यावर स्टार्ट, अजून झोपलंय ना ते. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला मी जाग करतो, पण काम होईल याची शाश्वती नाही. का? प्रकरण आई साहेबाच्या हातात. ही पूर्वीपासूनची पद्धत आहे, पूर्वीपासून. लाडगुरुजी त्याच्यात शेतकरी एवढे हुशार बरे का राहुरीकर. साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करतात. त्याच्यात कास्तकार एक नंबरचा हुशार. राहुरीला जायचं, तिथंच ताजा हिरवागार भाजीपाला खरेदी करायचा. 2 पिशव्या फुल टोमॅटो, काकडी, लौकी, दोडकी, कोशिंबीर, मेथीची भाजी, हिरवागार भाजीपाला, 2 पिशव्या फुल भरून. त्याला माहिती आहे साहेब ऑफिसला आहे, ते बंगल्यावर येतं. कास्तकार हुशार वांबोरीचा बंगल्यावर. वॉचमॅन म्हणतो कुठल्या आपण वांबोरी इकडे. वानोळा आणला म्हणा मॅडमला, वानोळा घेतलं तिथंच. फार हुशार, टोप्यावर जाऊ नका तुम्ही, फार हुशार. थांबा विचारून येतो, मग तो आज जातो. मॅडम एक वांबोरीचा शेतकरी आला, हिरवागार भाजीपाला, ते वॉचमॅन सांगतो, 2 पिशव्या फुल भरलेल्या आहे. तर हिरवागार भाजीपाला शब्द वापरला की महिलांच्या तोंडाला पाणी सुटतं. आण म्हणाव त्याला, आण म्हणाव. आणला, ठेवल्या. कुठला बाबा? बस वांबोरीचा आहे मॅडम. ओळख तुझी? साहेबासोबत आहे. कशाबद्दल? 3 वर्ष झाले आमचं कामच करेना साहेब. कोणतं काम होतं? अमुक अमुक. काळजी करू नको, आज ऑफिस मधून आल्याबरोबर पहिलं तुझं काम सांगते मी साहेबाला, आणि उद्या सरळ ऑफिस मध्ये 10 वाजता तुझं काम झालेलं असेल. म्हणजे साहेबांनी काम केलं नाही तर मॅडम कडून करून घ्यायची पद्धत असल्यामुळे
तिसे हाती तिसे यावे काकुळ येते 11:15 पर्यंत सगळे वसिले लावून झाले. लाड महाराज देव आले. त्या दिवशी दशमी होती. पाहुणे घरासी आजे आले ऋषिकेशी काय करू उपचार खूप मोडकी दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या त्याला अजूनही कन्या दशमी म्हणतात. चला घ्यायला आलो. आता दशमीला देव आले तर बीज साजरी का करायची याचं कारण तुकोबारायने एक एक दिवस थांबवलं. एकादशी आहे उद्या जागर करू द्वादशी सोडून निघू. पुन्हा 1.5 दिवस थांबला देव. आता झाला सुटली द्वादशी. ज्या गावामध्ये मी राहिलो खूप प्रेम केलं माझ्यावर देहूकराने हे संत हृदय आहे लाड महाराज. मंबाजी सारख्यानं काठीनं बदडलं. गावात राहू दिलं नाही. सावकार की बुडाली. दुष्काळ आटीला द्रविणेला मान. स्त्री एक अन्न करता मेली तरी संताचं हृदय म्हणतं ज्या गावात जन्माला आलो गावकऱ्याचं खूप प्रेम आहे देवा. कोणी येतंय का वैकुंठाला एकदा चौकशी करू द्या. 2 दिवस फिरले. चलायचं का रे वैकुंठाला. लोक म्हणले बिघडला बाबा का. अरे मेल्यावर लिहायचं असते रे फोटोत. वैकुंठवासी हे तर आताच म्हणतो वेडा तुका अविचार करतो बडबड फार. कोणी येत नाही देवा. मग निघू. थांबा का. मला असं वाटतं होळीचा सण आहे ना. होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची इच्छा दिसत नाही गाव सोडायची. होळी झाली. आता आज प्रतिपदा एक चक्कर मारतोय देवा. आणि मग ठरलं आता कोणी येत नाही उद्या निघायचं. म्हणून दशमीला आलेला देव बीजेपर्यंत थांबवला. म्हणून शब्द आहे वाड वेळ झाला पांडुरंग. वाड वेळ झाला पांडुरंग. वाड वेळ झाला पांडुरंग. वाड वेळ झाला पांडुरंग. रंग बोलावे वैकुंठाचे रंग संस्कारी घराण्यातलं लेकरू आहे. नाही तर मोठ्या मोठ्या श्रीमंत घरी आम्ही जातो पवार त्याचा आजा त्याचं मुंडकं दाबतं तरी मागं सरतं ते नाही म्हणते. कोणी सांगितलं. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी विठ्ठला वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठाचे रंग बोलावितो. आम्ही जातो तुम्ही कोणाला. जेवढे पुढे होते ना सोडवायला आले बरं का हजारे पवार त्यांना. काही चुकलं असेल माझं तर अपराध पोटात घाला. आम्ही जातो. जसं प्रेम केलं असंच राहू द्या. आणि जे आले नाही ना संध्याकाळी भेट झाल्यावर त्यांना सांगा की तुकोबारायने तुम्हाला विनंती सांगितली म्हणावं. सगळ्या सांगावी विनंती माझी. जेवढे होते त्यांना कृपा असू द्यावी. आणि जे आले नाही त्यांना भेट झाल्यावर सगळ्या सांगावी विनंती माझी. अरे जातो 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 म्हणताय 11:15 होऊन गेले. जाता कुठं. मी जिथून आलो ना तिथे आपल्या माहेरा जाईन मी आता. आपल्या माहेरा जाईन मी आता. आपल्या माहेरा जाईन मी आता. आपल्या माहेरा जाईन मी आता.
आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संत हातिया. कुठे? माहेरा. ज्याला आम्ही मरण समजतो हजारे, त्याला संत प्रवासाचा पूर्णविराम समजतात अथवा माहेरा जाणं समजतात. म्हणून आम्ही मरताना रडतो, ते आनंदानं जातात. आनंद कधी होतो? आता तुमचं राहू द्या, 5 मिनिट इकडे जातो. मावल्यांना विचारतो मी, खरं बोलायचं, माहेरा जाताना आनंद आहे का सासरी जाताना? आता आपण सासरी आलो सगळे. जीवाला वधू म्हटलंय महाराज, आणि जीव रूपी वधू इथे नांदायला आलेली आहे. नांदायचं असते ते सासर, आनंद भोगायचा ते माहेर. दोन मध्ये हा फरक आहे. हे आपण सासरी आलो निरोबार आहे. एवढी वराटीनी बैसल्या टेकी, एवढी वराटीनी बैसल्या टेकी, एवढी वराटीनी बैसल्या टेकी, वराडीने बैसल्या टेकी. कोण तो नवरा नाही ओळखे, कोण तो नवरा नाही ओळखे, कोण तो नवरा नाही ओळखे, कोण नवरा नाही ओळखे. वराडी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. येवनी वराडी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नवरा नाही ओळखी. सासरला आलंय. तुम्ही आम्ही सर्व जीवाला वधू म्हटलेलं आहे. एवढी वराडीनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही वळखी. वळखी नाही एकनाथ बुवा. आणि जर वळखी असती तर तो प्रश्न विचारला असता का, मी कवनाची मग सांगा कोणी, मी कवनाचे मग सांगा कोणी. भवनाचे मग सांगा कोणी, मी कवनाची मग सांगा कोणी. वराड आलिया वराडीने वराडीने वराड आलिया वराडीने वराडीने, मी कवनाचे मग सांगा कोणी, मी कवनाचे मग सांगा कोणी. वराड आलिया वराडीने वराडीने वराडी आलिया वराडीने वराडीने, मी कवनाचे मग सांगा कोणी, मी कवनाचे सांगा कोणी. एवढी वराडीनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही वळखी. मी कवनाची मज सांगा कोणी. वराड आली या वराडणी, कोण ते वरमाय, कोण तो वरबाप, कोण ते नवरा, कोण तो मंडप. वराड नवे स्वप्न गे माये, बाप रखम देऊरचे वेगी धरावे पाय. नांदायला आलो आपण. नांदायला येताना रडारड असते. निरोबाराय जेव्हा मुलगी सासरी जाते ना, लाड महाराज आईच्या गळ्याला, बापाच्या गळ्याला, बहिणीच्या गळ्याला, भावाच्या गळ्याला रडारड चालती. कधी? विलासराव सासरी जाताना. आता खरं बोला तुम्ही. बस आले की बसत जाता, थोडा तुटून जातो विषय आपला. इकडे बसा ना, इकडे बसा. तिकडे पुढे बसले की इकडे बसा म्हणावं लागते मला. मी त्याच कामावर आहे. अर्धा तास झाला. आम्ही आळंदीहून आलो इथे 9ला.
जास्तीत जास्त तुम्ही 10 किलोमीटरवर येत असाल, म्हणून थोडी सवय लावून घ्या वेळ सांभाळायची. बरं असतं. तुम्हाला व्याप आहे मान्य आहे, मग मागणं आला तर मग मागं बसायचं. आमचा VIP कोण? जो पहिला आला तो. बस. विठ्ठल विठ्ठल ते पहा गेले ना आपले 2 मिनिट. पुन्हा तो प्रसंग वेल्डिंग करायला तितकीच ताकद लागते. मी सांगत होतो, लक्षात घ्या. माहेरी जाताना रडारड चालते, सासऱ्याच्या गळ्याला. खरं बोला मात्र, सासूच्या गळ्याला, ननंदच्या गळ्याला. निळोबारा रे 5 सुद्धा नाही. बॅग उचलली का भावासोबत जाऊन बसली गाडीत, एवढा आनंद होतो. कधी? माहेरा जाताना. म्हणून ज्याला मरण समजतो संत, त्याला माहेरा जाणं समजतात. चरण दुसरं. आलो निजाच्या मायेरा, आलो निजाच्या मायेरा, आलो निजाच्या मायेरा, आलो निजाच्या माहेरा. सासर आणि माहेर मध्ये हा फरक आहे लाडा महाराज. जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ही मंडळी जिथे आहे ते सासर. जिथे आताच्या भाषेत मम्मी आहे, डॅडी आहे, दीदी आहे, भैया, सगळे पाठ आहे तुम्हाला. माझे माहेर पंढरी, बस त्याच्यात सगळी उत्तर आली. एवढा उच्चार झाला तरी प्रत्येकाच्या डोळ्यापुढे उभे राहतात स्वर्गीय भीमसेनजी जोशी. अरे किती तरी दिग्गज जगाच्या पाठीवर झाले लाड महाराज, गायक किती दिग्गज झाले, पण आमच्या भारतातले 2 गायक चंद्र सूर्य असेपर्यंत अमर आहे. लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. काय कारण? कारण त्यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर झाले. निळोबाराय बाकीच्यांनी गाणं म्हटलं, रूप तेरा
मस्ताना, प्यार मेरा दिवाना. शब्द वाईट नाही ते. आमच्याही संतांनी यांनी ते गायन केलं, पण संताच्या शब्दात. रूपी गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठल. म्हणून अमर झाले. बहीण माझी चंद्रभागा, करीतसे पापभंगा. पुंडलिकराय बंधू, त्याची ख्याती काय सांग. पुंडलिकराय बंधू आहे, चंद्रभागा बहीण आहे, रुक्माई माय आहे, पांडुरंग बाप असल्यामुळे माहेर संताचे. सगळे कपिल देवच गोळा केले व डॉक्टर साहेबांनी. षटकार. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया पंढरीये, माझे माहेर साजणी ओविया कांडणी, गाऊ गीती वगैरे वगैरे मध्ये आलं सगळं. माहेर जिथे पूर्ण स्वातंत्र्य आहे त्याला माहेर म्हणतात, आणि पारतंत्र्य आहे ते सासर आहे. सर्वाच्या नंतर झोपावं लागतं पवार, सर्वाच्या आधी उठावं लागतं. हे सासर. तिच्या सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण, दिराचं जेवण, पतीचं जेवण, मग हे जेवण. त्यानंतर सगळ्यांचं अंथरूण पांघरून सासऱ्याच्या उशाकडे तांब्या भरून ठेवायचा, सासूच्या उशाकडे तांब्या भरून ठेवायचा, त्याची बॅटरी, हिची छत्री, तिचा तंबाखूचा बटवा, हिची पानाची पिशवी. रात्रीचे 12 वाजले ना एवढ्यात, आणि मग झोपायचं. आणि पुन्हा सर्वांच्या आधी उठायचं, नाही तर सासूची तक्रार गल्लीमध्ये चालू, झोपूनच आहे अजून, आताच्या पोरी तसल्याच. अरे तूही तसलीच होती, सास भी कभी. याला सासर म्हणतात, जिथे पूर्ण पारतंत्र्य आहे. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. सासर. कागा सासरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. सासर जिथे पराधीनता आहे, पारतंत्र्य आहे, जिथे स्वातंत्र्य आहे ते माहेर आहे. माहेरी मुलगी आली, आता यांच्यात बसलेल्या अनुभव आहे त्यांचे. आली का पहिले किचन मध्ये असते, तिची मम्मी स्वयंपाक करते, ही जेवते. मम्मी लाडच करते, जेवून घे बेटा.
8 वाजता अजून पुरं घर जेवायचंच आहे. 8 वाजताच जेवते आणि 8 वाजता जेवली की मम्मीला म्हणते, आई मी झोपते बरं का, जा बेटा जा, आईचा लाड बघा, जा. झोपली 8ला, सकाळचे 8 वाजले तरी उठत नाही. मग तिचा भाऊ जातो गोंद्या आणि तिच्या अंगावरची चादर ओढतो, ताडे उठ. आईला ऐकू जात, ए गोंद्या झोपू दे माझ्या ताईला. 8 वाजता बरं का, झोपू दे माझ्या ताईला, सासरी त्रासली रे, इथं तरी 4 दिवस सुख घेऊ दे. हे माहेर आहे. म्हणून नांदायचं आहे ते सासर आहे, आनंद उपभोगायचा आहे ते माहेर आहे. म्हणून आनंदाने जातात संत का, ते मरण समजत नाही माहेरा जाणे. आलो निजाच्या माहेरा. अजून अर्धा तास आहे भाऊ, जेमतेम निजाच्या माहेरा आलो आपण. आलो निजाच्या माहेरा. पण माहेरा आल्यावर आनंद कशात आहे, भेटी रखमाईच्या वरा, हे पुढचे शब्द आहे. म्हणजे बापाच्या भेटीत आनंद असतो मुलीला. एक लक्षात ठेवा. आता इथे अनुभव घेतलेले मावल्या असेल. निस्वार्थी प्रेम आहे मुलीचं आणि बापाचं. सगळ्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते, मरेपर्यंत. अरे सासरी जाताना रडत असते निळोबाराय, ते स्वतःसाठी रडते का? पहिल्यांदा आजी जवळ रडते. 22 वर्षाची बासिंग बांधलेली नाथ नवरीच्या वेशात, आणि आजीची तिनं एवढी सेवा केलेली असते की आजीला आंघोळ घालणे, आजीचं नवीन पातळ जुनं धुवून काढणे, नाश्ता देणे, आजीचे पाय चेपून देणे, तिच्या गोळ्या अंथरून पांघरून झेंडू बाम लावून देणे, तिला झोपवणे, मैत्रिणीसारखं नातं. मग ती पाया पडायला आली नाथ की मग लटलट लटलट कापत असते आजी. करडिले साहेब आले का? आणि मग आजी रडते, चालली का बेटा? हो आजी, सुखाची राह, माझी नको काळजी करू आजी. नमस्कार. वेळ आहे का, जायचं आहे? हा बसा तिथे, बॉक्स आहे तिथे, बॉक्स आहे इकडे, इकडे या. हा तरी चालेल. आजोबाच्या पाया पडल तरी रडल ती आईसाठी, आपल्या बापासाठी. माझ्या वडिलाला सांभाळा. आई जवळ तर कठोर होऊन रडते. आई टाकून टाकून बोलली तू माझ्या वडिलाला, पण जन्मत कधी माझा बाप फिरून नाही बोलला तुला. मी विनंती करते आई, माझ्या वडिलाला उपवासी ठेवत जा, पण बोलत जाऊ नको. भावाच्या गळ्याला, बहिणीच्या गळ्याला, बापासाठी जाताना मुलगी रडत असते, ती बापासाठी. मुलगी गरीबाची असो लाड महाराज का श्रीमंताची, सर्व सहन करेल. बापाचा अपमान सहन होत नाही तिला. तिच्या बापावरून बोलू द्या, मग तिचा अवतार पहा, उभी राहते. बरं का सासूबाई, श्रीमंतीच्या थाटात बोलताय नेहमी. मोल मजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे, सांगून ठेवते तुम्हाला. एक दिवस रॉकेल वतून पेटवा सगळ्या परिवार मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत. निस्वार्थी प्रेम आहे. म्हणून एकुलत्या एक मुलाच्या मरणानं, बरं का करडले साहेब, एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण मुलीच्या सासरी जाण्यानं बाप रडल्याशिवाय राहत नाही. तिचं निस्वार्थी प्रेम रडवतं. बापाचंही तसेच आहे. निळोबाराय बापाला खाली टाकतात तेव्हा मुलं भोवताल बसतात, आणि बाप मरताना मुलांना सांगतो, मरतो बाबा, तुमचं सर्वांचं चांगलं आहे रे, पण मरताना मी दुःखी आहे.
माझी ताई खूप दुःखी आहे रे सासरी, तिला खूप जाच आहे. तुमच्या गरम स्वभावामुळे जन्मभर बोलली नाही ती, पण माझ्या खोलीत यायची, जाताना अर्धा तास आतून कडी लावून रडायची. बाबा सहन नाही होत, आता इकडून गेल्यावर आत्महत्याच. या माझ्या गोड जेवणाला. तिचे अश्रू पुसायचो. बेटा असं करू नको, मला जिवंतपणी असं दुःख देऊ नको. आणि हे बघ बेटा, तुझ्या जीवनात दुःख आहे मला माहिती आहे, पण दुःख पाहुणं म्हणून येत असतं, मुक्कामाला नसतं. फक्त काही पाहुणे उशिरा जातात, काही लवकर जातात. दुःख जाईल बेटा, पण तू रात्री 12 वाजता सूर्य पाहण्याची घाई करते ना. नाही, 6.5 तास थांबावं लागेल बेटा. 6:30ला सूर्य ठरलेला आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुझा पती त्रास देत असेल, तुझा सासरा, तुझी सासू, पण तुझ्या पोटी जन्माला आलेले 2 माझे नातू गुणाचे आहे. तुला म्हातारपणात काच्याच्या भांड्यासारखे सांभाळतील ते. म्हणून माझ्यासाठी जगले रे. कोणीतरी जा माझ्या ताईला आणा. हा मुलीचा आणि बापाचा प्रेमाचा संबंध आहे. म्हणून माहेरी आल्यावर मुलीला आनंद कधी होतो? बाप भेटल्यावर. आलो निजाच्या माहेरा भेटी, रखमाईच्या वऱ्या. रखमाईचा वर म्हणजे बाप आहे. हे पहिलीतल्या विद्यार्थ्यांना शिकवावं तसे माऊली शिकवतात आहे का? बाप कोणाला म्हणतात? आईच्या मिस्टरला. आई कोण? रखमादेवी. तिचे मिस्टर विठ्ठल आणि तो आमचा बाप. एवढं सुटसुटीत बाप रखमादेवीवरू विठ्ठलाची भेटी. बाप रखमादेवीवरू विठ्ठलाची भेटी. बाप रखमादेवीवरू विठ्ठलाची भेटी म्हणजे रखमादेवीचा वर तो आमचा बाप न त्याच्या भेटीत आनंद आहे. रखमा देवीचा वर. म्हणून आलो निजाच्या माहेरा भेटी, रखमाईच्या वरा. म्हणजे बाप भेटला त्याचा आनंद झाला. नाही, माझ्या बापानंच कबूल केलं होतं, मी परत घ्यायला येईल. शब्द दिल्याप्रमाणे जिथून मला आणलं तिथं माझा बाप परत घेऊन गेला. म्हणून पहिलं चरण शेवटात भाला, शेवटात भाला, शेवटात भाला, शेवटात भाला.
मला यायला मिळाला म्हणून सेवट तो भला माझा बहुगोड झाला. आलो निजाच्या माहेरा आनंद झाला त्याचा. माझा बाप भेटला भेटी रखमाईच्या वरा. आता 14 मिनिट आहे रे बाबा. मी सावध आहे वेळेच्या बाबतीत बरं का लाड बाबा. सर्वांनी आता सगळे आलेले आहे. बरोबर हिशोब करून असतात लोक. कीर्तन किती ते किती? 10 ते 12. चला 11:45 पर्यंत गेलो पाहिजे. कारण आधी जाऊन जर ऐकलं 1 तास न पाप लागलं तर कठीण. इकडे बरं आहे बरं का कर्डिले साहेब. पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यात आमचं संपते रे बुवा. इतक्यात पुढारी येतात. भाषण तिथून पुढे 1 तास. त्या दिवशी 12ला कीर्तन संपलं. तिथून ते कांजीच्या कपड्यावाले आले. 1 तास आम्हाला ऐका लागलं. आणि ते चिठ्ठीवर लिहून आणतात. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, महाराजांनी जे सांगितलं त्याप्रमाणे वागा. अरे तू ऐकलंच नाही ना. म्हणून भाऊ आता आम्ही घेतो उरकून आमचा. आता भाषणवाले बरेच आलेले आहे. पण मला नागपूरला जायचं आहे. तुमचं चालू द्या व्यवस्थित बरं का खडकर. तुमचं व्यवस्थित चालू द्या. मी 12ला स्टेज देतो तुमच्या ताब्यात. एकदा सर्वांनी हात वर करा. हे एवढे हात घे रे भाऊ. एवढी क्लिप जाऊ दे. गंगाधरजी पटारे पाटलाच्या स्मरणार्थ भजन करणारा जनसागर. अरे हे टाटा बिर्लाला नाही आनंद. एका तालात. एकनाथ जॅकेटवाल्याचा काढला का फोटो? गुरुजी एकदा त्यांच्याही गावाला आनंद लुटला आम्ही. मस्त फार त्यांनी द्वारकाच केलेली आहे. हात वर करा. एका तालात विठोबा रखुमाई. एक शाबास. एक थांबा थोडा. एक थांबा. नुसत्या टाळा. एक हात वर. हा एक तालात. एक शाबास. वा वा. ये बात. एवढं घे रे बाबा. आणा काय नव्हतं तसंच आणा. पुंडलिक वरदा ज्ञानदेव भगवान की जय. थांबा 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 थांबा. बुक्का ठेवून द्या. नुसते हार घाला. चालवू द्या तोपर्यंत. समृद्धीनं घ्या. समृद्धीनं. समृद्धी. शेवट तो भला. शेवट तो भला. शेवट तो भला. शेवट तो. अरे सेवट तो भला. सेवट तो भला. सेवट तो भला. सेवट तो भला. माझा प्रभू कोण झाला. माझा प्रभू कोण झाला. झाला आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. अरे माझा बहु
आज के आनंद के बीच जाए. वाह जगदाय गुरुजी, आज काहीच कसर ठेवली नाही. म्हणजे काही काही ठिकाणी ठेवता हे सिद्ध झालं. ते अति जवळचं बोलणं आहे. तुम्ही लक्ष देऊ नका आमच्याकडे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. आता पार 12 वाजायला आले खडकर. भेटी रखमाईच्या वरा, भेटी रखमाईच्या वरा. भेटी झाली असेल भेट, पण भेटीतला फायदा काय? परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला. भेटी रखमाईच्या वरा. भेटी रखमा हो झाली. रखमाईच्या वराची भेट झाली पांडुरंगाची, पण फायदा काय झाला? फायदा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. हा फायदा. मागील्या अख्ख्या दुःखाचा परिहार झाला. नुसता परिहार नाही, 2 पुढचंही दुःख संपलं. मागच्या दुःखाचा परिहार नवल नाही, पुढचंही दुःख. कशामुळे झाले? या दर्शन एक झाली या दर्शन
म्हणजे सिनन म्हणतात जन्माला येणं आणि मरणं. आपल्या संताचं प्रमाण आहे लाड महाराज. बैसोणी खोळी शुक राहे गर्भी आंधळा, सिनला यरझारी दुःख आठवी वेळा. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं, निळोबारा याला म्हणतात सिनन. आणि ती जन्माची कारण भगवान संपवतो, म्हणून पुढे नाही सिन. आणि त्याच्या मुखामध्ये सुखालाही सुख देण्याची पात्रता असल्यामुळे पाहता श्रीमुख म्हणून बाग गेला सीन गेला, म्हणजे परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. बस आता एकच मिनिट आहे. वाणी आणि धनी हे दोन शब्द शेवटच्या चरणात महत्वाचे आहे. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो, हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. कुठे वाणीचे 4 अर्थ दिले. वाणी 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 वाणी. वाणी म्हणजे प्रमाणे होतं, प्रमाणे. वाणी म्हणजे प्रमाणे. त्याच्या वाणी तो नाही, म्हणजे प्रमाणे. त्याच्याप्रमाणे तो नाही, त्याच्यासारखा. एक तर पाठ आहे तुम्हाला, गाथात नाही ते. धनगराची मेंढर रे दुधावानी पांढर. इथे वाणी आहे, वाणीसाठी घेतो म्हणजे दुधाप्रमाणे. बस बस. वाणी म्हणजे प्रमाणे. कुठे वाणी म्हणजे दुकानदार, कुठे वाणी म्हणजे उणीव, आणि कुठे वाणी म्हणजे बोलणं. जड देहाला घेऊन वाणी गेला, ही ऐका वाणी. इथं 2 वाणी आले. तुकाराम महाराजाकडे दुकानाचा व्यवसाय असल्यामुळे वाणी म्हटलंय त्यांना. जड देहाला घेऊन वाणी गेला, ही ऐका वाणी म्हणजे बोलणं. वाणी म्हणजे उणीव. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला. कल्पतरू खाली फळ येती मागितली, मग त्याच्या खाली जो बसला त्याला काही उणीव आहे. इथे वाणीचा अर्थ उणीव आहे, वाणीचा प्रमाण आहे, वाणीचा दुकानदार आहे, वाणीचा बोलणं आहे, हे वाणी. तसं धनी कुठे मालक होतो, कुठे इच्छा होते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इथं धनी म्हणजे मालक घ्यायचा, आणि एक अभंग पाठ आहे तुम्हाला, तिथं इच्छा घ्यायची. 15 दिवसा एक एकादशी कार्यानं करसी व्रतसार. काय तुझा जीव जातो एकादिशे फरायाच्या मिशे. बा तिथे धनी आहे. फरायाच्या मिशे धनी घेशी. निमित्तले का फरायाचं करतो आणि इच्छेला येईल तिथे खातो. इथं धनी म्हणजे इच्छा. आता इथं वाणी आणि धनी असे 2 शब्द शेवटी आले बघा निळोबर. आता उरकला आपला. वाणी म्हणजे आत्तापर्यंत जी वाणी वापरली ते केवळ तुमच्या नामचिंतना करता. पिकली हे वाचा राम नामे. पण तुका म्हणे वाणी गेली कशात? नामचिंतनात वाणी गेली. आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही, आता आमचा अधिकार आहे, आम्ही म्हणू तसं. देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे. ते म्हणते उरे सिनचे घेता याल तरी नेईल वैकुंठ लोका. ते म्हणते नका बंदिखान ते रिद्धी सिद्धी देईन तुम्हा. ते म्हणते आम्हा विटाळतो. देव म्हणे करावे कैसे कैवल्य असे नेगो म्हणते. वैकुंठ अशी चला, अजिबात नाही जमणार देवा. आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही, आता वैकुंठास नाही का आम्ही म्हणू तसं. तू जिथं आम्ही तिथं. आता घेऊ धनी म्हणजे इच्छेप्रमाणे. वासदे पंढरी सर्व काळ. वैकुंठासी आम्हा धाडू नको हरे. धाडू नको हरे. वैकुंठासी आम्हा धाडू नको हरे. वासदे पंढरी सर्व काळ. बस तुका म्हणे वाणी गेली. नामचिंतनात वाणी वापरली ना, आता तुझ्या इच्छेप्रमाणे नाही, आमच्या इच्छेप्रमाणे. आता घेऊ धनी. आता वैकुंठात नाही, तू पंढरीत मग आम्ही पंढरीत. वास दे पंढरी सर्व काय. आता आमच्या इच्छेप्रमाणे. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. 1-2-3 मिनिट पुढे गेलो असेल, नाहीतर सवय आहे आम्हाला बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे. आता 3 मिनिट लागणार आहे. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल. मग सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. आणि मग डॉक्टर साहेबाच्या वतीनं निवेदक वगैरे सांगतील त्याप्रमाणे पुढचा कार्यक्रम मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
टाळकरी महाराज खाली बसा.